हाय. आज मी तुमच्यासोबत ना या तेलाच्या काचेच्या बॉटल्स कशा स्वच्छ करायच्या ते शेअर करणार आहे. सगळ्यात आधी ना कोमट असं पाणी घ्यायचं गरम करून, त्यात व्हिनेगर ॲड करायचं आणि त्याच्यानंतर बेकिंग सोडा याने ना हे सगळं ॲड करून एकदम असं एकत्र मिक्स करून घ्यायचं. जेणे की बॉटल हलवून तुम्ही एकत्र मिक्स करून घेऊ शकता. त्याच्यामुळे जे काही आपल्या बॉटलमधला तेलकटपणा असेल तो सुद्धा क्लीन होऊन जातो आणि बॉटलमध्ये एकदम जो काही तेलकटपणा किंवा चिकटपणा आलेला असतो तो सुद्धा क्लीन होऊन जातो, एकदम असा स्वच्छ निघून जातो. त्यानंतर आपल्याकडे ब्रश वगैरे असेल तर त्याने धुवून घ्या. सगळं पाणी जे व्हिनेगर बेकिंग सोडा आपण जे टाकलेलं पाणी आहे ते काढून टाकायचं. त्यानंतर जे दुसरं गरम पाणी केलेलं होतं आपण कोमट, आपलं बोट जे इतकं कोमट करायचं ते पाणी परत टाकून एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर तुमच्याकडे जे काही डिशवॉश लिक्विड असेल त्याने तुम्ही बॉटल बाहेरून स्वच्छ करून घेऊ शकता. मी इथे बिकोचं लिक्विड वापरलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जे काही डिशवॉश लिक्विड असेल किंवा तुम्ही जे साबण वापरता त्याने सुद्धा चालतं. सॉफ्ट स्क्रब घ्यायचा आणि त्याने आपली बॉटल बाहेरून स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर स्वच्छ असं पाण्याने ती बॉटल स्वच्छ मधून वगैरे स्वच्छ धुवून घ्यायची. 1-2 वेळेस पाण्याने असे हिसळून स्वच्छ करून घेतल्यानंतर आपण जे काही प्यायचं पाणी असतं त्याने सुद्धा एकदम स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर जे बॉटलचे टोपण असतात त्यांनासुद्धा आपण बेकिंग सोडा, जी प्रोसेस आपण आपल्या बॉटलसाठी केली तीच प्रोसेस बॉटलच्या टोपणसाठी पण करायची. बेकिंग सोडा, व्हिनेगर हे सगळं एकत्र टाकून ते स्वच्छ एकदा उकळून घ्यायचं पाण्यात आणि त्यानंतर जे काही लिक्विड जेल आहे त्याने स्वच्छ करून तुमच्याकडे जो ब्रश असेल त्या ब्रशने एकदम स्वच्छ करून घ्यायचा. त्यानंतर आपण जे काही प्यायचं पाणी वापरतो त्याने सुद्धा 1-2 वेळेस बॉटल अशा क्लीन करून घ्यायच्या, जेणेकरून आपण बॉटल व्यवस्थित आपल्या स्वच्छ होतात आणि व्हिनेगरचा, बेकिंग सोड्याचा वाससुद्धा येणार नाही. त्यानंतर तुमच्याकडे जे काही उन्हात वगैरे वाळत ठेवा. कशी वाटली टीप? आवडली असेल तर लाईक